नमस्कार, बघूयात आजचा पहिला प्रकार। हा पदार्थ तयार करण्यासाठी इथे मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। यामध्ये एक छोटा चमचा तेल घालून घ्यायचं आहे। तेल आपल्याला कच्चंच वापरायचं आहे। चवीप्रमाणे मीठ घालूयात आणि हे सर्व जिन्नस आता आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे। आता पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि पिठाचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे। जसं आपण पुरी बनवण्यासाठी पीठ मळून घेतो तशाच पद्धतीचं घट्ट आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। हे बघा, अशा पद्धतीने इथे मी पीठ मळून घेतलेलं आहे। आता हे पीठ 5 मिनिटांसाठी आपल्याला रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे। तोपर्यंत पुढची प्रोसेस बघूया। कढईमध्ये 2 छोटे चमचे तेल घालून घ्यायचं आहे। तेल गरम करून घेतलं। आता यामध्ये 1 चमचा जिरं घालायचे। जिरं फुलल्यानंतर यामध्ये 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घालून घ्यायची आहे। इथे मी 2 हिरव्या मिरच्यांचे काप यामध्ये घालत आहे। तिखट आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकतात। आता हे सर्व जिन्नस 1 ते 2 सेकंद तेलावरती छान परतून घ्यायचे। असे याला परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला एक छोट्या साईजचा बारीक कापून घेतलेला कांदा घालून घ्यायचा आहे। आता हा कांदा आपण गुलाबी रंगावरती अशा पद्धतीने परतून घेऊया। आता यामध्ये आपल्याला काही भाज्या घालायच्या आहे। इथे मी पाव कप बारीक कापून घेतलेली शिमला मिरची घातली, पाव कप किसून घेतलेलं गाजर घातलं आणि पाव कप इथे मी मकीचे दाणे घातलेले आहे। आता या सर्व भाज्या आपल्याला मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि यावरती 5 मिनिटं झाकण ठेवूयात आणि वाफेमध्ये आपल्याला ह्या भाज्या शिजवून घ्यायच्या आहे। एक गोष्ट लक्षात ठेवायची, 5 मिनिटांमधून 2-2 मिनिटांनी या भाज्या आपल्याला मिक्स करून घ्यायच्या आहे, म्हणजे भाज्या तळाला चिटकणार नाही किंवा जळणार नाही। इथे मी या भाज्या 5 मिनिटं छान वाफेमध्ये शिजवून घेतलेल्या आहे। आता यामध्ये पाव चमचा काळी मिरी पावडर घालायची आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि याला मिक्स करून घ्यायचे। इथे आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे। हे मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यावरती आपल्याला वापरायचं आहे। आता इथे आपलं गव्हाचं पीठ सुद्धा रेस्ट झालेलं आहे आणि हे मिश्रण सुद्धा थंड झालेलं आहे। आता यामध्ये आपल्याला 1 चीजचं क्यूब किसून घालायचं आहे। असं चीज किसून घातल्यामुळे हा पदार्थ चवीला अप्रतिम लागतो आणि लहान काय मोठे सुद्धा हा पदार्थ आवडीने खातील, इतका चविष्ट लागतो। आता लगेच आपण नाश्ता तयार करायला घेऊया। लिंबाच्या साईज एवढं आपल्याला पीठ घ्यायचं आहे हातामध्ये आणि याचा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे। हे बघा, अशा पद्धतीने आता आपण याला लाटून घेऊया। ज्या पद्धतीने आपण पुरी लाटून घेतो तशाच प्रकारे याला लाटून घ्यायचं आहे। इथे आपण हे पीठ घट्ट मळून घेतलेलं आहे, त्यामुळे पुरी लाटताना पिठाची गरज पडत नाही। आता पुरी अशी लाटून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला 3 चमचे स्टफिंग घालून घ्यायचे आहे आणि ज्या पद्धतीने आपण मोदक तयार करून घेतो तशाच पद्धतीने याच्या आपल्याला प्लेट्स तयार करून घ्यायचे आहे। तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे सेम तशाच पद्धतीने। हे बघा, अशा प्रकारे अशा याच्या प्लेट्स तयार करून घेतल्यानंतर हे जे स्टफिंग आहे ते थोडंसं बोटाने प्रेस करून घ्यायचं। आता आपण याला पॅक करून घेऊयात। एक्स्ट्राचा जो पोर्शन आहे तर तो अशा पद्धतीने काढून घ्यायचा आणि थोडंसं बोटाने याला प्रेस करून घ्यायचं। आता आपण याला थोडंसं हाताने अशा पद्धतीने प्रेस करून घेऊयात। हे बघा, अशा प्रकारे तुम्ही बघू शकतात अगदी छान असा हा नाश्ता तयार झालेला आहे आणि दिसायलाही अप्रतिम दिसतोय। आता आपण याला भाजून घेणार आहोत, तर त्यासाठी तव्यावरती आपल्याला 2 चमचे तूप घालून घ्यायचंय। तुपाऐवजी तुम्ही ते तेलाचा वापर सुद्धा करू शकतात, पण तुपाचा फ्लेवर यामध्ये खूप छान लागतो। आता तूप छान गरम झाल्यावरती हा जो नाश्ता आहे तो आपण तव्यावरती ठेवूया। याला आपल्याला एका साइडने क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत अशा पद्धतीने भाजून घ्यायचंय। अशाच पद्धतीने दोघी साइडने इथे मी याला भाजून घेतलेला आहे। इथे मी हा नाश्ता दोघी साइडने क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतलेला आहे। आता आपल्याला या नाश्त्याच्या 4ही कडा अशा पद्धतीने भाजून घ्यायच्या आहेत। नाश्त्याची एक साइड भाजून झाल्यानंतर दुसरी साइड सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने फिरवून घ्यायची आहे आणि याला देखील आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे। अशाच पद्धतीने मी 4ही बाजूंनी हा नाश्ता छान भाजून घेतलेला आहे। आता आपण याला काढून घेऊयात। हा नाश्ता चवीला तर एवढा छान तयार होतो, तुम्ही पिझ्झा आणि बर्गर सुद्धा विसरून जाल, एवढा चवीला मस्त हा नाश्ता लागतो। लहान काय मोठे सुद्धा आवडीने खातील, एवढा टेस्टी हा नाश्ता तयार झालेला आहे। तुम्ही हा नाश्ता मुलांच्या टिफिन बॉक्स मध्ये सुद्धा देऊ शकता। प्रकार क्रमांक 2। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी एका बाउल मध्ये आपल्याला 1 वाटी जाड रवा घालून घ्यायचा आहे। हा पदार्थ बनवण्यासाठी जाडच रव्याचा वापर करायचा। त्याच वाटीने 1 वाटी यामध्ये बेसन पीठ घालायचे आणि 1 वाटी दही घालून घ्यायचं आहे। दही इथे आपल्याला फ्रेश वापरायचं आहे।
आता सुरुवातीला हे सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे। यावरून अंदाजा येतो यामध्ये आपल्याला किती पाणी घालण्याची गरज पडणार आहे। आता थोडं थोडं पाणी घालायचं आणि याचं आपल्याला बॅटर हे तयार करून घ्यायचं आहे। असं थोडं थोडं पाणी घालून बॅटर तयार करून घेतल्यामुळे बॅटरमध्ये गुठळ्या होत नाहीत पिठाच्या आणि अगदी स्मूथ असं हे बॅटर तयार होतं। इथे मी हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे आणि हे बॅटर तयार करण्यासाठी ज्या वाटीने आपण रवा घेतलेला होता त्याच वाटीने 1 वाटी बेसन पीठ वापरलंय। तुम्ही बॅटरची थिकनेस बघून घ्या, अशा पद्धतीचे आपल्याला ठेवायचे आहे। आता झाकण ठेवायचं आणि 15 मिनिटांसाठी हे बॅटर आपल्याला मुरण्यासाठी ठेवायचे। 15 मिनिटांनंतर बघू शकता बॅटर इथे आपलं चांगलं मुरलं गेलेलं आहे। हे बॅटर भिजल्यामुळे थोडंसं घट्ट झालेलं आहे। तुम्ही बॅटरची थिकनेस बघून घ्या, अशा पद्धतीचे आहे, पण आपल्याला असंच हे बॅटर हवं आहे। यापेक्षा जर जास्त बॅटर घट्ट झालं असेल तर यामध्ये थोडंसं पाणी घालून तुम्ही बॅटरची थिकनेस ॲडजस्ट करून घेऊ शकता। यामध्ये मी अर्धा कप किसून घेतलेला गाजर घातलं, 1 चमचा आलं आणि मिरचीची पेस्ट घातली, पाव चमचा हळद घातली आणि पाव चमचा हिंग घातलेला आहे आणि 1 चमचा कच्चं तेल घातलं। आता चवीप्रमाणे मीठ घालून घेतलं आणि हे सर्व जिन्नस आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। इथे मी हे बॅटर मिक्स करून घेतलं। आता यामध्ये अर्धा चमचा इनो घालायचा आहे आणि हे बॅटर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। इनो घातल्यामुळे हे बॅटर हलकं होतं आणि त्यामुळे आपला हा पदार्थ मऊ लुसलुशीत स्पंज आणि सॉफ्ट तयार होतो। बॅटर तयार झालेला आहे। आता आपल्याला आप्पे तयार करायचे आहे, तर त्यासाठी आप्पे पात्र मी गरम करून घेतलं, यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे आणि असे यामध्ये आपल्याला तेलात तीळ घालून घ्यायचे आहे। तीळ घातल्यामुळे हा पदार्थ चवीला अगदी छान लागतो। आता तयार करून घेतलेलं हे आप्प्यांचं बॅटर आपल्याला हे आप्पे मोल्डमध्ये फिल करून घ्यायचं आहे। आता यावरती झाकण ठेवायचं आणि गॅसच्या मंद आचेवरती 5 मिनिटं हे आप्पे आपल्याला एका साईडने भाजून घ्यायचे आहे। इथे मी हे आप्पे 5 मिनिटं एका साईडने भाजून घेतले आणि तुम्ही बघू शकता आप्पे मस्त टम्म फुगलेले आहे। आप्पे आपल्याला पलटी करून घ्यायचे आहे आणि आप्पे बघू शकता मस्त असे क्रिस्पी आणि कुरकुरीत एका साईडने तयार झालेले आहे। अशाच पद्धतीने दुसऱ्या साईडने देखील आपण हे आप्पे भाजून घेऊया। इथे हे आप्पे मी दोन्ही साईडने चांगले भाजून घेतले। आता आपण यांना काढून घेऊया। तयार झाले इथे आपले मस्त असे हे इन्स्टंट आप्पे, चवीला अगदी छान लागतात आणि सगळ्यात महत्त्वाचं आतून मस्त जाळीदार तयार होता। मऊ लुसलुशीत स्पंज असे हे आप्पे बनतात। तुम्ही अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 3। आता इथे मी 1 वाटी जाड रवा घेतलेला आहे। हा पदार्थ बनवण्यासाठी जाडच रव्याचा वापर करायचा आहे। आता ज्या वाटीने आपण रवा घेतलेला होता त्याच वाटीने आपल्याला 1 वाटी दूध घ्यायचं आहे। दूध आपल्याला रूम टेम्परेचरवरचं वापरायचं आहे, फ्रीज मधील थंडगार दूध वापरायचं नाही। आता रवा दुधासोबत चांगला मिक्स करून घ्यायचा आहे आणि यावरती झाकण ठेवायचे आणि रवा आपल्याला 6 ते 7 मिनिटं दुधामध्ये भिजवून घ्यायचा आहे। रवा भिजतोय तोपर्यंत पुढची प्रोसेस बघूया। आता ज्या वाटीने रवा मोजून घेतला होता त्याच वाटीने 1 वाटी मी इथे पाणी घेतलं पॅन मध्ये आणि त्याच वाटीने अर्धी वाटी यामध्ये साखर घालायचे। गोड तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता ही साखर आपल्याला या पाण्यामध्ये चांगली विरघळून घ्यायची। हे बघा अशा पद्धतीने साखर आता विरघळलेली आहे। गॅस बंद करून घ्यायचंय आणि हे पाणी आता आपण बाजूला ठेवूया, तोपर्यंत पुढची प्रोसेस बघूया। आता इथे आपला रवा देखील चांगला भिजलेला आहे। रव्याने जे दूध होतं ते पूर्णपणे शोषून घेतलेलं आहे। आता आपण पुढची प्रोसेस बघूया। गॅसवरती कढई गरम करायला ठेवली, यामध्ये आपल्याला पोहे खाण्याचे 4 चमचे साजूक तूप घालून घ्यायचं आहे। तूप गरम झाल्यावरती यामध्ये आपल्याला काजू, बदाम आणि मनुके घालून घ्यायचे आहे। ड्रायफ्रुट्स आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता यांना आपल्याला गॅसच्या अगदी मंद आचेवरती 1 ते 2 मिनिटं हलक्या गुलाबी रंगावरती चांगलं भाजून घ्यायचं आहे। हे बघा ड्रायफ्रुट्स चांगले भाजून झालेले आहे। आता आपण जो रवा भिजवून घेतलेला होता तो आपल्याला पूर्णपणे यामध्ये घालून घ्यायचा आहे। आता हा रवा आपल्याला गॅसच्या अगदी मंद आचेवरती 6 ते 7 मिनिटं तुपावरती चांगला भाजून घ्यायचा आहे। जसा जसा हा रवा भाजला जातो तसा तसा रव्याचा प्रत्येक दाणा मोकळा मोकळा आणि सुटसुटीत दिसायला सुरुवात होते आणि त्यासोबत रव्याचा सुगंध सुद्धा पूर्ण घरामध्ये दरवळायला सुरुवात होते। यावरून समजायचं रवा चांगला भाजून झालेला आहे। हा रवा मी 6 ते 7 मिनिटं बरोबर भाजून घेतलेला आहे। सांगितल्याप्रमाणे तुम्ही बघू शकतायत रव्याचा प्रत्येक दाणा सुटसुटीत आणि मोकळा मोकळा झालेला आहे। रव्याचा सुगंध देखील पूर्ण घरामध्ये दरवळायला सुरुवात झालेली आहे। आपण नेहमी कच्चा रवा तुपामध्ये भाजून घेतो, पण अशा पद्धतीचा दुधामध्ये भिजवलेला हा रवा चवीला अप्रतिम लागतो।
आता यामध्ये आपल्याला तयार करून घेतलेलं साखरेचं पाणी घालून घ्यायचं आहे। हे पाणी थोडंसं गरम करून घ्यायचं आणि नंतर असं रव्यामध्ये घालायचं आहे। तुम्हाला हे मिश्रण थोडंसं दाटसर वाटत असेल, पण जसं जसा रवा शिजला जातो तसं तसं हे मिश्रण घट्ट व्हायला सुरुवात होते। आता यावरती 5 मिनिटं झाकण ठेवायचे आणि आपल्याला रवा हा वाफेमध्ये शिजवून घ्यायचा आहे। लक्षात ठेवायचं या 5 मिनिटांमधून 2-2 मिनिटांनी आपल्याला हा रवा मिक्स करत जायचा आहे, म्हणजे रवा तळाला चिटकणार नाही किंवा जडणार नाही। इथे मी बरोबर 5 मिनिटं हा शिरा चांगला शिजवून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकतायत रव्याने पूर्णपणे साखरेचं पाणी शोषून घेतलेलं आहे आणि छान असा मऊसूत, लुसलुशीत आणि दाणेदार असा हा शिरा तयार झालाय। सगळ्यात शेवटी पाव चमचा वेलची पावडर घालून घ्यायची आहे। वेलची पावडर अशी शेवटी घालायची, म्हणजे शिऱ्यामध्ये वेलची पावडरचा जो सुगंध असतो तो शेवटपर्यंत टिकून राहतो। दिसायला एवढा सुंदर दिसत आहे हा शिरा, त्यापेक्षा चवीला अगदी छान लागतो। तुपामध्ये कच्चा रवा भाजून आपण नेहमीच शिरा बनवतो, पण असा दुधामध्ये भिजवलेल्या रव्याचा शिरा देखील चवीला अगदी छान लागतो आणि अगदी भन्नाट तयार होतो। तुम्हाला ही माझी शिरा बनवण्याची पद्धत कशी वाटली? जर आवडली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता। क्रमांक 4। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी मकीचे दाणे घालायचे आहे। यामध्ये 1 चमचा जिरं घालायचं आहे, 3 ते 4 लसणच्या पाकळ्या घालायच्या आहे, 1 इंच आलं घालायचं आणि 2 हिरवी मिरची घालायची। तिखट आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। पाण्याचा वापर न करता शक्य होईल तेवढं आपल्याला याची अगदी बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे। इथे मी अर्धा कप मुगाची डाळ 2 तास पाण्यामध्ये भिजवून घेतली आणि त्यातील पाणी नितळून घेतलं। त्याच पद्धतीने पाव कप तांदूळ 2 तास पाण्यामध्ये भिजवून घेतली आणि त्यातील देखील पूर्ण पाणी नितळून घेतलं। आता मकीच्या दाण्यांची पेस्ट तयार करून घेतलेली होती, त्या पेस्टमध्येच आपल्याला हे तांदूळ घालून घ्यायचे आहे आणि ही मुगाची डाळ घालून घ्यायची आहे। अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे आणि याची आपल्याला अगदी बारीक अशी फाईन पेस्ट तयार करून घ्यायची आहे। हे बघा, अशा पद्धतीने तयार करून घेतलेली पेस्ट आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे। इथे आपल्याला मकीच्या दाण्यांचा डोसा तयार करायचा आहे, तर त्यासाठी तुम्ही या बॅटरची थिकनेस बघून घ्या, अशा पद्धतीची आपल्याला ठेवायची आहे। आता यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आपलं हे डोस्यांचं बॅटर तयार झालेलं आहे। आता आपण यापासून डोसे बनवायला सुरुवात करूया। आता डोसा तयार करण्यासाठी इथे मी तवा गरम करून घेतलेला आहे। याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे। तव्यावरती 1.5 पळी आपल्याला डोस्यांचं बॅटर घालून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हा डोसा पसरवून घ्यायचा आहे। हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला हा डोसा क्रिस्पी आणि कुरकुरीत बनवायचा आहे, तर त्यासाठी हा डोसा 2 ते 3 मिनिटं गॅसच्या मंद आचेवरती सगळ्यात आधी भाजून घ्यायचा। डोसा असा भाजल्यानंतर वरची बाजू पूर्णपणे कोरडी होते। नंतर आपल्याला यावरती तेल लावून घ्यायचं आहे ब्रशने। आता गॅसची फ्लेम हाय करायची आणि हा डोस्याचा तवा गॅसवरती आपल्याला फिरवून घ्यायचा आहे, म्हणजे डोसा चारी बाजूंनी छान क्रिस्पी आणि कुरकुरीत असा भाजला जाईल आणि डोस्याला एकसारखा रंग येईल। मी हा डोसा अशाच पद्धतीने भाजून घेतलेला आहे। डोसा भाजल्यानंतर बघू शकतायत डोस्यावरती अशा पद्धतीचे ब्राऊन डॉट्स तुम्हाला दिसत असतील, यावरून समजायचं डोसा चांगला भाजून झाला। आता यावरती आपल्याला चीज किसून घालायचं आहे। असं चीज किसून घातल्यामुळे या डोस्याची चव सुद्धा खूप छान लागते आणि लहान काय मोठे सुद्धा याला खूप आवडीने खातात। आता डोस्याच्या कडा आपल्याला मोकळ्या करून घ्यायच्या आहे आणि डोसा फोल्ड करून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता तयार झाला इथे आपला मस्त असा क्रिस्पी आणि कुरकुरीत असा हा मकीच्या दाण्यांचा डोसा। दिसतो एवढा सुंदर, त्यापेक्षा चवीला अगदी छान लागतो। लहान काय मोठे सुद्धा आवडीने खातील एवढा भन्नाट चवीचा तयार होतो। अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 5। हा पदार्थ तयार करण्यासाठी एका बाउलमध्ये आपल्याला 1 वाटी जाड रवा घालून घ्यायचा आहे। हा पदार्थ बनवण्यासाठी जाडच रव्याचा वापर करायचा। त्याच वाटीने 1 वाटी यामध्ये बेसन पीठ घालायचे आणि 1 वाटी दही घालून घ्यायचं आहे। दही इथे आपल्याला फ्रेश वापरायचं आहे। आता सुरुवातीला हे सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे। यावरून अंदाजा येतो यामध्ये आपल्याला किती पाणी घालण्याची गरज पडणार आहे। आता थोडं थोडं पाणी घालायचं आणि याचं आपल्याला बॅटर हे तयार करून घ्यायचं आहे। असं थोडं थोडं पाणी घालून बॅटर तयार करून घेतल्यामुळे बॅटरमध्ये गुठळ्या होत नाहीत पिठाच्या आणि अगदी स्मूथ असं हे बॅटर तयार होतं। इथे मी हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे आणि हे बॅटर तयार करण्यासाठी ज्या वाटीने आपण रवा घेतलेला होता त्याच वाटीने 1 वाटी बेसन पीठ वापरलंय। तुम्ही बॅटरची थिकनेस बघून घ्या, अशा पद्धतीची आपल्याला ठेवायची आहे। आता झाकण ठेवायचं आणि 15 मिनिटांसाठी हे बॅटर आपल्याला मुरण्यासाठी ठेवायचे।
15 मिनिटांनंतर बघू शकता बॅटर इथे आपलं चांगलं मुरलं गेलेलं आहे। हे बॅटर भिजल्यामुळे थोडंसं घट्ट झालेलं आहे। तुम्ही बॅटरची थिकनेस बघून घ्या, अशा पद्धतीचे आहे, पण आपल्याला असंच हे बॅटर हवं आहे। यापेक्षा जर जास्त बॅटर घट्ट झालं असेल तर यामध्ये थोडंसं पाणी घालून तुम्ही बॅटरची थिकनेस ॲडजस्ट करून घेऊ शकता। यामध्ये मी अर्धा कप किसून घेतलेला गाजर घातलं, 1 चमचा आलं आणि मिरचीची पेस्ट घातली, पाव चमचा हळद घातली आणि पाव चमचा हिंग घातलेला आहे आणि 1 चमचा कच्चं तेल घातलं। आता चवीप्रमाणे मीठ घालून घेतलं आणि हे सर्व जिन्नस आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। इथे मी हे बॅटर मिक्स करून घेतलं। आता यामध्ये अर्धा चमचा इनो घालायचा आहे आणि हे बॅटर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। इनो घातल्यामुळे हे बॅटर हलकं होतं आणि त्यामुळे आपला हा पदार्थ मऊ लुसलुशीत स्पंज आणि सॉफ्ट तयार होतो। बॅटर तयार झालेला आहे। आता आपल्याला आप्पे तयार करायचे आहे, तर त्यासाठी आप्पे पात्र मी गरम करून घेतलं, यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे आणि असे यामध्ये आपल्याला तेलात तीळ घालून घ्यायचे आहे। तीळ घातल्यामुळे हा पदार्थ चवीला अगदी छान लागतो। आता तयार करून घेतलेलं हे आप्प्यांचं बॅटर आपल्याला हे आप्पे मोल्डमध्ये फिल करून घ्यायचं आहे। आता यावरती झाकण ठेवायचं आणि गॅसच्या मंद आचेवरती 5 मिनिटं हे आप्पे आपल्याला एका साईडने भाजून घ्यायचे आहे। इथे मी हे आप्पे 5 मिनिटं एका साईडने भाजून घेतले आणि तुम्ही बघू शकता आप्पे मस्त टम्म फुगलेले आहे। आप्पे आपल्याला पलटी करून घ्यायचे आहे आणि आप्पे बघू शकता मस्त असे क्रिस्पी आणि कुरकुरीत एका साईडने तयार झालेले आहे। अशाच पद्धतीने दुसऱ्या साईडने देखील आपण हे आप्पे भाजून घेऊया। इथे हे आप्पे मी दोन्ही साईडने चांगले भाजून घेतले। आता आपण यांना काढून घेऊया। तयार झाले इथे आपले मस्त असे हे इन्स्टंट आप्पे, चवीला अगदी छान लागतात आणि सगळ्यात महत्त्वाचं आतून मस्त जाळीदार तयार होता, मऊ लुसलुशीत स्पंज असे हे आप्पे बनतात। तुम्ही अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा। जर तुम्हाला आजच्या सर्व रेसिपीज आवडल्या असतील तर रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। चला भेटू आता एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।